नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीतच आहे की एफ-आयज आपल्या मार्केटमध्ये लगातार सेलिंग करत आहे. तसेच मित्रांनो, डी-आयज लगातार आपल्या मार्केटमध्ये बाईंग करत आहे. आणि मित्रांनो, याचमध्ये काही अशा कंपन्या आहे ज्यामध्ये एफ-आयज, डी-आय दोन्ही पण त्या कंपन्याचे शेअर खरेदी करत आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या 10 कंपन्यांमध्ये एफ-आयज आणि डी-आयज दोन्हीने पण आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर चला बघूया कोणत्या आहे त्या 10 कंपन्या. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे प्रीमियर एनर्जीज लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.25%, एफ-आयजची होल्डिंग आहे 4.38%, डी-आयजची होल्डिंग आहे 12.96% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 17.70%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली हिस्सेदारी 2.95%ने वाढून 4.38% केली आहे. तसेच डी-आयजने आपली हिस्सेदारी 8.66%ने वाढून 12.96% केली आहे. चला आता बोलूया के-ई-आय इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 35.01%, एफ-आयजची होल्डिंग आहे 26.59%, डी-आयजची होल्डिंग आहे 25.63% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.77%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली हिस्सेदारी 25.83%ने वाढून 26.59% केली आहे. तसेच डी-आयजने आपली हिस्सेदारी 23.51%ने वाढून 25.63% केली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.22%, एफ-आयजची होल्डिंग आहे 4.87%, डी-आयजची होल्डिंग आहे 3.31% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 36.58%. आणि या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली हिस्सेदारी 3.10%ने वाढून 4.87% केली आहे. तसेच डी-आयजने आपली हिस्सेदारी 2.48%ने वाढून 3.31% केली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनॅमिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.93%, एफ-आयजची होल्डिंग आहे 3.77% आणि डी-आयजची होल्डिंग आहे 10.10% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.19%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 3.25%ने 3.77% आणि डी-आयजने आपली हिस्सेदारी 9.45%ने वाढून 10.10% केलेली आहे. चला आता बोलूया ए-यू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 22.85%, एफ-आयजची होल्डिंग आहे 37.68%, डी-आयजची होल्डिंग आहे 28.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.59%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली हिस्सेदारी 35.58%ने वाढून 37.68% केली आहे. तसेच डी-आयजने आपली हिस्सेदारी 27.16%ने वाढून 28.86% केलेली आहे. चला आता बोलूया इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडबद्दल, म्हणजे इंडिगोबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.54%, एफ-आयजची होल्डिंग आहे 27.31%, डी-आयजची होल्डिंग आहे 24.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.05%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली हिस्सेदारी 25.12%ने वाढून
27.31% केली आहे. तसेच डिआयजने आपली हिस्सेदारी 20.66%ने वाढून 24.02% केलेली आहे. चला आता बोलूया स्विगी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 7.36%, DISची होल्डिंग आहे 13.53% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 71.38%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये FISने आपली हिस्सेदारी 4.90%ने वाढून 7.36% केलेली आहे. तसेच डिआयजने आपली हिस्सेदारी 9.33%ने वाढून 13.53% केलेली आहे. चला आता बोलूया विशाल मेगा मार्ट लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.22%, FISची होल्डिंग आहे 12.85%, DISची होल्डिंग आहे 27.31% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.61%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये FISने आपली हिस्सेदारी 7.03%ने वाढून 12.85% केली आहे. तसेच डिआयजने आपली हिस्सेदारी 12.2%ने वाढून 27.31% केलेली आहे. आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.12%, FISची होल्डिंग आहे 12.30%, DISची होल्डिंग आहे 14.68% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 25.70%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये FISने आपली हिस्सेदारी 11.66%ने वाढून 12.30% केलेली आहे. तसेच डिआयजने आपली हिस्सेदारी 14.21%ने वाढून 14.68% केलेली आहे. आणि मित्रांनो, काही व्यक्तींच्या मनात एक प्रश्न आला असेल की प्रमोटर्सने तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे, तर इथे का बरं दिसत नाही? तर मित्रांनो, हा जो डेटा आहे हा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा आहे. आणि मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या प्रमोटर्सने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2मध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. म्हणजे मित्रांनो, पुढे जेव्हा सप्टेंबर 2025चा डेटा अपडेट होईल तेव्हा आपल्याला दिसेल की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.31%, FISची होल्डिंग आहे 2.68%, DISची होल्डिंग आहे 2.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 30.15%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये FISने आपली हिस्सेदारी 0.70%ने वाढून 2.68% केलेली आहे. तसेच डिआयजने आपली हिस्सेदारी 2.46%ने वाढून 2.86% केलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यामध्ये FIS आणि DIS या दोन्हीने पण आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आणि मित्रांनो, या 10 कंपन्यांमध्ये कॉमन गोष्ट म्हणजे या 10ही कंपन्याचा मार्केट कॅपिटलायझेशन 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत
टाटा, बाय बाय.